अंड्याची भाजी तुम्ही हर एक प्रकारे खाल्ली असेल, परंतु आज मी तुम्हाला अंड्याची पातोडी कशी करायची, चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आणि ही भाजी पटकन होणारी आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागणार आहे. चला कोणताही वेळ न करता आता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे 2 अंडे घ्यायचे आपल्याला, 2 कांदे घ्यायचे आहे, टमाटर घ्यायचं आहे, एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि मिरची आपल्याला बारीक वाटून घ्या किंवा त्याचे तुकडे करा आणि अद्रक आणि लसूण याची पेस्ट. आता 2 अंडे घेतलेले आहे, दोन्ही अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला मस्त असं गर करून छान फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत चांगलं फेटलं जात नाही तोपर्यंत आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कलरसुद्धा चेंज होऊन जातो. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडं तिखट टाकायचं आणि किंचित हळद टाकायची, कोथिंबीर टाकायचं. आता पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल जास्त टाकायचं नाही. आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पूर्ण हे ओतून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. मस्त इथे आता एक साईड छान झालेली आहे, बघून घ्यायचं. वरची साईड छान झालेली आहे आणि नंतर काय करायचं, वरून आपल्याला तेल सोडायचं आहे आणि मागची सुद्धा बाजू आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला सुरुवातीला आमलेट करून घ्यायचं आहे, परंतु हे आमलेट थोडंसं जाडसर असते, जाडसर करायचं आपल्याला आणि दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं. आता आमलेट आपलं तयार झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं किंवा तुम्ही आता नुसतं असं सुद्धा खाऊ शकता, परंतु आपल्याला याची पातोडी करायची आहे. त्याची आपल्याला काप करून घ्यायचे, चौकोनी काप करून घ्यायचे आहे, छोटे छोटे किंवा थोडेसे मोठे सुद्धा तुम्ही करू शकता. परत पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं थोडंसं झालं की मग आपल्याला मिरची टाकायची आहे. मिरची आपल्याला थोडी तेलावर चांगली होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा आहे. टमाटरसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे, थोडा चिमू द्यायचा आपल्याला. आणि नंतर अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकायची, थोडं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, त्यामध्ये तिखट टाकायचं आणि थोडी हळद आणि मसाला टाकायचा. कोणताही जो तुम्ही मसाला वापरत असाल ना तो मसाला त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र चांगलं होऊ द्यायचं आहे. कांदा थोडासा नरम आणि टमाटर जर नरम झाला ना नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आणि पाणी टाकायचं. पाणी अगदी थोडं टाकायचं, खूप पाणी टाकायचं नाही. आणि पाण्याला चांगली उकळी आली का मग आपले आमलेटचे आपण जे काप केले होते ना ते काप त्यामध्ये टाकायचे. बघा ही भाजी अतिशय सुंदर लागते खायला. तुम्ही नुसतं आमलेट तर करून खाल्ले असाल, परंतु एखाद्या वेळेस ह्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि मी त्याच्यासोबत भाकरी केलेली आहे आणि तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. ही भाजी मी स्वतः केली आहे, तुम्हीसुद्धा करून बघा आणि याचा आनंद घ्या. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.